हुपरी इथल्या ज्येष्ठ नागरिक संघ आणि नीलावती शेटे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं प्रत्येक महिन्याला व्याख्यान आयोजित केलं जातं। सोमवारी ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक एन.डी. बिरनाळे यांचं ज्येष्ठ नागरिक आणि आईवडिलांचं महत्त्व तसंच नव्या पिढीवर संस्कार याविषयी व्याख्यान झालं। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्रीमती नीलावती शेटे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं प्राध्यापक एन.डी. बिरनाळे यांचं व्याख्यान झालं। अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सुरेश इंगरोळे होते। उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी मावळणारा सूर्य तळपला म्हणून पाऊस पडून धान्य पिकलं। त्यामुळे माणसं जगली हे विसरता कामा नये। आई वडील हे सूर्यचंद्र आहेत। त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून कुटुंब जगलं। त्यांचे उपकार कधीही विसरू नका। त्यांचा आदर करा, सेवा करा, त्यांचा सल्ला घ्या, त्यांचा अपमान करू नका। नव्या पिढीवर हेच संस्कार झाले पाहिजेत असं मत प्राध्यापक एन.डी. बिरनाळे यांनी व्यक्त केलं। आता रस्ते डांबरी झाले पण त्यावर चालणारे डांबरट झाले। एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत असून विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ग्रामीण भागातील आजी आजोबा नातवंडांसाठी तरसू लागली। फ्लॅटमधील लेकरांना आजी आजोबांचे संस्कार मिळणं कमी झालंय। घर कुटुंब टिकायचं असेल तर ज्येष्ठ नागरिक घरातच हवेत। आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचा आदर सन्मान करणं गरजेचं असल्याचं प्राध्यापक बिरनाळे यांनी सांगितलं। यावेळी वयाची 75 पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला जयश्री इंगरोळे, गणपतराव ढोणुक्षे, नानासाहेब भोसले, यशवंत वसवाडे, नीलावती चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा नीलावती शेटे, नंदा शेटे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते।